morning, everyone. I am Melissa Crasto, assistant professor in chemistry department in Bitco College, and we all have gathered here today to celebrate our annual function through online mode. And for today's competition, our competition is best personality. And for today's competition, we have all the members of this competition, and more importantly we have our two guests for this competition today. Our first guest is assistant professor Mr. Sachin Bagul. He is assistant professor in English department at BYK Sana College of Commerce. He is MPhil MA net pursuing PhD from Pune. He has published various research publications and various chapters in desired books. So, welcome you, sir, today for our competition here. Thank you, madam. Our next guest tonight is our very own Associate Professor Dr. Rathi ma'am. She is from our chemistry department, Bitco College, working since last 15 years in this college. She has 19 research publications and have worked as an IQAC coordinator for our Bitco College. So welcome ma'am you for here again. Thank you so much, ma'am. I welcome all the participants who have participated in this personality competition. To give further details, I will request Patel sir. या कॉम्पिटिशनसाठी सगळे जे स्पर्धक आहेत त्याचबरोबर ह्या कॉम्पिटिशनचे जजेस श्री सचिन बागुल सर अँड डॉक्टर राठी मॅम. मित्रो, या स्पर्धेसाठी काही सूचना आहेत. बेसिकली मोबाईल, तुम्ही जो मोबाईल वापरणार आहात त्याची पोझिशन कशी असावी, तो हॉरिझॉन्टल असावा. साधारणपणे तुम्ही मोबाईल असा पकडलाय, तो मोबाईल या पोझिशनला ठेवायचा आहे जेणेकरून फुल स्क्रीन आपल्याला रेकॉर्डिंग होईल. त्यानंतर स्पर्धकांनी आपला मोबाईल म्यूट ठेवायचा आहे आणि जो स्पर्धक ज्या स्पर्धकाचं नाव घेण्यात येईल त्या स्पर्धकाने व्हिडिओ ऑन करायचा आहे, अनम्यूट करायचं आहे आणि मगच पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येक स्पर्धकासाठी 3 मिनिटं दिलेले आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला 3 मिनिटं मिळतील आणि 1 मिनिट जो आहे तो जे आहेत परीक्षक आपले त्यांच्यासाठी असणार आहे. सुरुवातीला आपलं नाव सांगायचं आहे, आपला क्लास वर्ग सांगायचा आहे, त्याचबरोबर आपण कोणता कलागुण सादर करणार आहात त्याविषयी सुरुवातीलाच माहिती द्यायची आहे. आणि जे परीक्षक आहेत त्यांच्या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्यांची सूचना काय आहे आणि शेवटी त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि आपण आता पूर्णसूत्र हे बागुल सर आणि राठी मॅम यांच्याकडे देऊया. सो आपला कॉम्पिटिशनचा जो पहिला पार्टिसिपेंट आहे त्याचं नाव आहे कुनोजिया राजकुमार फ्रॉम TY BCom. कुनोजिया राजकुमार. मी म्हणजे NSS मध्ये आम्ही खूप सारे कामं केलीत सर. त्यामध्ये 2 वर्षाचा कॅम्पही केलेला आहे मी. एक कॅम्प ॲज अ व्हॉलंटियर म्हणून केला आणि एक कॅम्प मार्गदर्शन म्हणून केलेला आहे जो यावर्षी करण्यात आला. आम्ही NSS चा ग्रुप घेऊन CBC युनिट घेऊन आम्ही सामनगावच्या डोंगरावर, जे नवीन सामनगाव आहे आपल्या नाशिकमध्ये, जुन्या नवीन सामनगावच्या इथं डोंगरावर आम्ही 250 झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे. त्यामध्ये तिसरी गोष्ट अशी की आम्ही पूर्ण कोविड पॅन्डेमिक मध्ये आम्ही जे कोविड पॅन्डेमिक होतं त्या कोविड पॅन्डेमिक मध्ये आम्ही जे मेन कोविड होतं त्यामध्ये आम्ही अन्नधान्य वाटप केलं. जे गरजू लोक होते, बिहारी लोक होते, उत्तर प्रदेशचे जे लोक होते त्यांना आम्ही जाताना अन्नधान्यांचं वाटप केलं संध्याकाळी दुपारी अशा टायमिंगला. आणि चौथी गोष्ट अशी की आम्ही बिटको महाविद्यालयात असताना वॅक्सिनेशन केलेलं आहे सर. तर वॅक्सिनेशन आमची 9 जणांची निवड झालेली होती. त्यामध्ये आम्हाला एवढा एक्सपिरियन्स नव्हता जो सेंट्रल जेलचा होता. की सेंट्रल जेलचा एक्सपिरियन्स एक खूप मोठ्या प्रमाणात भेटला आम्हाला. आम्हाला असं वाटायचं की सेंट्रल जेल म्हणजे एकदम जसं पिक्चर मध्ये दाखवतात त्या पद्धतीने, पण तसं काही झालेलं नाही. आणि आम्हाला पूर्ण जेलमधून पाहायला भेटला आणि वॅक्सिनेशन आम्ही करू शकतो. आम्हाला माहिती की कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जातं किंवा कशी लस टोचली जाते. हा आम्ही NSS कडून आणि बिटको महाविद्यालयातर्फे आम्हाला संधी भेटली, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. दुसरी गोष्ट, मी माझं गीत गायन सादर करतो.
तर सुरू करतो मी. कि मिले जब राम सिया से टहलते वक्त फुलवारी, मिले जब राम सिया से टहलते वक्त फुलवारी, राम सिया को अच्छे लगे और सिया राम को लगी प्यारी. देखिए ये उस समय की बात है जब सीता माता भगवान भोलेनाथ के दर्शन के लिए मंदिर में गई है, फुलवारी में गई है. उस टाइम राम जी की मुलाकात होती है और वहां पे क्या होता है वो मनमोहक दृश्य मैं आपके सामने सादर करने की कोशिश करता हूँ. कि देख कर राम जी को जनक नंदनी, देख कर राम जी को जनक नंदनी, बाग में वो खड़ी रह गई, राम देखे सिया को, सिया राम को, चारों अखियां लड़ी रह गई, देख कर राम जी को जनक नंदनी. वो राजा जनक रचे जब सिया का स्वयंवर, आए गुरुवर के संग दोनों राजकुंवर. हो राजा जनक रचे जब सिया का स्वयंवर, आए गुरुवर के संग दोनों. Is Raju there? यस सर. ओके. राजू, मला एक प्रश्नाचं उत्तर दे की व्यक्तिमत्व म्हणजे काय तुझ्या दृष्टिकोनातून, आणि तुझं आदर्श व्यक्तिमत्व जर तू कोणाला मानत असेल तर ते कोण आहे? सर मी आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मला एवढं क्रिकेट खेळता येत नाही, पण मग व्यक्तिमत्व म्हणजे स्वतः एखादी व्यक्ती त्या लेवल पर्यंत पोहोचते आणि आपल्याला प्रवृत्त करते की दुसऱ्यांसाठी आदर्श बनते. हे व्यक्तिमत्व मी हे करेल की त्या तत्वांवर दुसरे व्यक्ती चालतात, या गोष्टीला मी व्यक्तिमत्व समजतो. आणि मी एवढा हे म्हणजे मला एवढं क्रिकेट नाही खेळता येत, पण मी तरी माझं आदर्श म्हणून मी महेंद्रसिंग धोनी यांना मान्य करतो, कारण त्यांना मी खूप आदर्श म्हणून मानतो सर. ऍज इट इज क्रिकेट खेळतो पण मग ठीक आहे. ओके ओके, आय एम सॅटिस्फाईड. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. One question from my side, Raju. Yes, ma'am. आणखी तू बोलला खूप छान आणि तू गाणं पण म्हटलं. आणखी काय काय येतं तुला? तू बेस्ट ma'am, पर्सनॅलिटी मध्ये पार्ट घेतलाय ना, तर आणखी काय करू शकतो तू? मी अभिनय करू पटकन शकतो. उत्तर दे. हा. मी अभिनय करू शकतो मॅम, कारण की आम्ही युवक महोत्सवामध्ये अभिनय केलेला होता. त्यानंतर आपल्या ओके, BYK नेक्स्ट. कॉलेजला होतं. आणखी बरं, आणखी काय करू शकतो? ढोलकी वाजवू शकतो मॅम. ढोलकी आज भेटली नाही काय कारण असतो, पण ढोलकी वाजवू शकतो मी. गाण्याचा विचार केलेला होता. बरं, ठीक आहे. Thank you, judges. Our next contestant is Musle Omkar Bhimrao. मी ओमकार भीमराव मुसळे फ्रॉम SYBSC. थोडक्यात माझ्याबद्दल बोलायचं तर मी YES प्रोग्राम 2017-18 यूथ एक्सचेंज प्रोग्राम इन द युनायटेड स्टेट्स. आय हॅव रिप्रेझेंटेड इंडिया ॲज अ कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह इन द युनायटेड स्टेट्स. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर माझी एक मी ऑडिबल आहे सगळ्यांसाठी? येस, व्हेरी मच. येस सर, येस. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझी एक स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर करत आहे, आणि कवितेचे शीर्षक आहे सर. आणि ही कविता माझ्या सर्व शिक्षकांसाठी डेडिकेटेड. सर असतात ज्ञानाचे महामेरू, सर असतात ज्ञानाचे महामेरू, मिळून आम्ही तुम्हास वंदन करू. सर असतात या आयुष्यातील गुरु महान, सर असतात या आयुष्यातील गुरु महान, तुमच्यामुळे वाढते जणू आमची शिक्षणाची तहान. सर ज्ञान घेता येईल तेवढे तुमच्याकडून घ्यावे, सर ज्ञान घेता येईल तेवढे तुमच्याकडून घ्यावे, कोण जाणे भविष्यात ते कधी ना मिळावे. सरांचे मिळणारे ते शिक्षण जणू आयुष्यातील अवघड वाटांचे सोपे निवार. सरांचा प्रत्येक शब्द जणू हा पावसाचा थेंब असतो, जो शिंपल्यात पडण्यावर मोती बनतो तर तोच मातीत व्यर्थ जातो. सर असतात आमच्या जीवनातील सारथी, सर असतात आमच्या जीवनातील सारथी, मदतीचा हात असतो तुमचा सर्वार्थी.
मदतीचा हात असतो तुमचा सर्वात. सर येतील कैक वादळे खेटतील कैक तुफान, येतील कैक वादळे खेटतील कैक तुफान, तरी ही वाट आम्ही चुकणार नाही, तरी ही वाट आम्ही चुकणार नाही, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे हे तुम्ही आम्हास कधी शिकवलेच नाही, हे तुम्ही आम्हास कधी शिकवलेच नाही. धन्यवाद. सर वेळ असेल तर अजून एक कविता सादर करू शकतो का मी? हो, येस. येस. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे सुंदर ही सकाळ. यामध्ये कवितेचे म्हणजे जी सकाळ आहे जी गावाकडची, त्याचं थोडक्यात मी एक वर्णन केलेलं आहे, ते तुमच्यासमोर सादर करत आहे. सुंदर ही सकाळ आली, सुंदर ही सकाळ आली, बघता क्षणी मला जाग आली. रात्र गेली सकाळ आली, रात्र गेली सकाळ आली, फुले सगळे छान बहरली. सकाळ होता कोंबडा आरवे, सकाळ होता कोंबडा आरवे, वाटे जणू रान धुंडावे. किलबिलाट पक्ष्यांची सुरू झाली, किलबिलाट पक्ष्यांची सुरू झाली, कळे तेव्हा मज सकाळ आली, कळे तेव्हा मज सकाळ आली. झाडे पाले खुलून जागली, झाडे पाने खुलून जागली, मन माझे फुलवू लागली. दवबिंदू पडते पानावरती, दिसे जणू ते माणिक मोती. सणसण करीत सुटतो वारा, सणसण करीत सुटतो वारा, झाड प्राजक्ताचे करी फुलांचा मारा, झाड प्राजक्ताचे करी फुलांचा मारा. सकाळ ही सुंदर असते, सकाळ ही सुंदर असते, नवीन दिवसाची ती एक सुरुवात असते, नवीन दिवसाची ती एक सुरुवात असते. रानावनात चालली बघा गुरे, रानावनात चालली बघा गुरे, फुलपाखरू वनात आनंदाने भिरभिरे. सकाळ ही दररोज होत असते, सकाळ ही दररोज होत असते, पण ती जगायची कशी हे मात्र आपल्यावर असते, हे मात्र आपल्यावर असते. धन्यवाद. येस मॅम. Yes, Omkar, you have said that you visited US under cultural exchange program. Yes, sir. So, what major differences have you seen between the cultures of India and cultures of the United States? There are many misunderstandings between Indian culture and the United States culture, actually, sir, and we are having very stereotypes about them, that they don't have any culture or they don't have any religions. Maybe or they are not following their religions, but it's totally different than other. And I have experienced most important thing is their educational system. Actually, they do have choice till means starting from the fifth grade. They have choice to choose their own subjects, and they have choice to choose their aim, whatever they want to do in their life. By that way, if you see here, most of the time parents don't allow their students or their children to choose their own aim, and that's why we are seeing many suicides and everything. What actually it's not happening that much here nowadays, but it was happening few years ago, like 2 years ago, 3 years ago. So that is the major difference. They are giving the freedom to their children, and that is very important, but that freedom should have the right point of view or right way they should follow. You know what I mean? It The should be by second question positive way. is Yes, sir. okay. The second question is that you have recited two poems of yours. Do you follow any specific favorite of your poets? Yeah. And You why? mean you're talking about Marathi or English No, poem? any. It's your choice. You may follow Hindi, Marathi, Urdu, any language. Okay, but is there any poet that you follow and why? No, specifically, actually, I don't really follow a specific poet, because every poet has a different point of view they are talking about. Some poets normally talk about the what is love in life. Some poets talk about what is life. So I actually like to learn about each and every poet. So that's the thing. I don't actually follow the specific poet, because I want to be a very dynamic in the life, not only a very specific point of view having in life. So Okay, I'm fine. not following specific. Yes, sir. Over to you, madam. You have chosen SYBSc Science. Yes, So is it by your own choice, or it was pressurized from your parents? I guess you also got the No. chance to. Yeah, you're right. I was not pressurized by my parents at all, because my dad, Okay. actually, my dad is not anymore in this world. But only thing he wanted that whatever you do in life, be at the top. And Okay. mine and his aim was same.
He wanted me to be a defense officer, and I'm preparing for it. So I have chosen SY BSc because BSc will give me much more time, and it will also help me to prepare for defense examinations like CDS and AFCAT. And that's why I have chosen the SY means BSc. Acha. Means you also had your own choice here. Good. Thank you. Yes, ma'am. Thank Yes. you. Thank you, ma'am. Have a nice day. Yeah. Our next contestant is Anushka Zadav from SYBAC. Anushka? My name is Anushka Jadhav. I'm currently studying in SYBSC. So today I'm going to present a speech on an important moment, he for she. Warm morning to one and all. I'm so privileged and so honored I got a stage where I can share my opinions on such a dominant topic. He for she. He for she is a solidarity movement launched in 2014 by the UN Secretary General Ban Ki-moon and the UN Global Goodwill Ambassador Emma Watson. This is the first campaign of its kind at the UN. Main aim of this campaign was to galvanize as many men and boys possible to advocate for a change. There are stereotypes associated with each gender. Men are considered to be strong, hard, and rude, whereas women are considered to be emotional fools, sensitive, and weak. It is our duty to break such scenarios. I have seen reverse scenarios in which stereotypes don't apply. Having said so, I would like to ask all the men present here, have any one of you asked your mother, sister, or a female friend of yours how she feels when she's on a period? Oh gosh, did I just say periods in front of men? Now, this is the stereotype. This is the wall we need to break between genders. My life was sheer privilege because my parents didn't love me less because I was born a daughter. Nor did my school limit me because I was a girl. But not all women have the same right as I have. For example, girls are pulled out of school after they hit puberty because they are considered ready for marriage and babies. They are denied some basic human rights like right to education, right to vote, and many other rights. Her voice needs to be heard and need to be valued as well. Gender equality is not just only women's issue, it's men's issue as well. I have seen father's role as a parent being valued less by the society, whereas we need him equally, just like a mother. I want men to take up this mantle so that their daughter, sister, mother can be free from prejudice. But also, their sons have permission to be expressive and human too. संसाराच्या गाड्याला सुरळीत चालण्यासाठी स्त्री व पुरुष दोन्ही गरजेचे असतात. So let's ask ourselves a question. If not me, who? If not now, when? So let's join hands together and form a life where men and women are equal. Be the he she needs. Be the he she values. He for she is all I need to say. Thank you. Okay, Anushka, that was nice speech to listen. You talked about gender equality. Can you name a few names from Maharashtra who work on gender equality? So the man who gave us right to education, Savitribai Phule, passed from the years when women were not allowed to have primary education. Savitribai Phule and Jyotiba Phule together teamed up and opened first school for girls. So that's the main part I would really like to tell, that even Maharashtra, India has some specific people who look up to gender equality. Okay, apart from Savitribai Phule and Mahatma Phule, any name that comes to your mind? No, sir. Okay, fine. Another question is, what are the three things that you would like to change in the people around you, and how would they affect on your development? So just as I said in my speech, stereotypes are associated with both the genders. Women are considered to have a particular way, like she's considered to be weak, she's considered to be emotional fool. So I want people to change these thoughts. I have friends of mine who are particularly very strong, very developed. So people need to change their view that girls are weak and boys can't express their emotions. I have seen boys crying. So these are the stereotypes. First of all,
I would like to change. Second is right to education. Just as I said, I'm privileged. I got chance to for education, but not all my friends are having so right to secondary education is the must which I need to change. And the third point is, though there is an age limit of 18, which is now 21 by the way, for women marriage, but still there are children in villages, girls in the villages where they are married at very young age. No one knows it. Many of our family members see up to this. So when they come up to age, there is the thing, let's get married. So not that. So these are the three types I would like to change. How will this affect on your personal development in future? In future, if I have a daughter, I would not just tell her go and do. I mean, not tell her that you are a girl, so you will have to follow some particular stereotypes. Like just I said, there are stereotypes where women are considered to be weak. So I don't want men to see me that I'm weak. Similarly, not the society when I become 24 or 25, not the society should see that I'm old and I should get married as early as possible. Okay, I am satisfied. Over to you, madam. Hi, Anushka. Good morning, Your ma'am. knowledge, yeah, hello, dear, and your knowledge about gender equality and gender, and you read so much. But and you just told that you want to change so many things, especially three things, whatever sir has asked you. But recently, right now, what are you doing for this gender equality and other things right now? In your class, yeah, with your friends, what exactly you are doing? Yes, ma'am. So just like I said yesterday only, I had a few talk with my friends, girls as well as boys. I asked them what is their thought on feminism. My friends were telling me nowadays feminism has changed. Just as I mentioned in my speech, they were mentioning that not every girl is must interested in feminism. And my boyfriends who were telling me that most of the girls play victim card. So where we know that actually feminism was the word term for gender equality, but now male friends are telling me that they play victim card, which girls play victim card. So which the main purpose of feminism was for gender equality is just now that. Girls are playing victim card and boys are being terminated, that they have to be pressurized and stuff. Okay, good, Anushka. Thank you. Thank you, ma'am. Our next contestant is Rutuja Sanjay Sathe from MA English. Good morning, everyone. I'm Morning. Rutuja Sathe from MA English. When I was in my BTech program, I have joined the Vasundhara Club. So under this club, we have done some activities, like we have set up the street lights for the villages, because our college is in the forest area. And then we have done other two programs like Vanva Jagruti Mohim and Garud Vachva Mohim. Now, today I would like to recite a poem written by Rabindranath Tagore. So, Tagore was a Bengali polymath, poet, writer, playwright, composer, philosopher. Now, the poem Stream of Life is taken from Gitanjali. Gitanjali is a collection of poems by Tagore. It is a original work in Bengali literature, and it is translated to English, which won a Nobel Prize for Literature. Now I will start to recite the poem. The same stream of life
that runs through my veins night and day, runs through the world and dances in rhythmic measures. It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers. It is the same life that is rocked in the ocean cradle of birth and of death in ebb and in flow. I feel my limbs are made glorious by the touch of this world of life, and my pride is from the life throb of ages dancing in my blood at this moment. Now, this poem gives us a sense of belonging. I love the emotive description of that stream of life, dancing in rhythmic measures, shooting with joy, breaking into tumultuous waves of leaves and flowers. What an amazing world to be part of when looking in this way. You are more infinitely connected than you realize, and if you do realize, your limbs are made glorious by the touch of this world of life. How completely amazing. Now, I would also like to recite another poem, also by Tagore. It is taken from Stray Birds. Stray Birds is a collection of one-liners, microtales, short poems, and mesmerizing verse, which is gonna leave you in an inarticulate state. The book contains verses on nature, peoples, animals, birds, and many more. Each poem of microtales has a deep hidden meaning. My favorite ones I'm mentioning, which bewitches me. I have lost my deep drop, cries the flower to the morning sky that has lost all its stars. The sands in your way beg for your song and your movement, dancing water. Will you carry the burden of their lameness? What language is thine, O sea? The language of eternal question. What language is the answer, O sky? The language of eternal silence. What you are, you do not see. What you see is your shadow. Thank you. Okay, Komal, that was nice to listen from the Tagore himself. Can you tell me which talent do you have? Any specific skill if you have, and you want to show the people? I have a skill in cooking. Cooking. Okay. Yes. What are the three things that you love about yourself? I love about myself that I can show others who I am and who I'm a real person. And also, I love about myself that I'm a self-confidence. Means I have a self-empowerment in me. I believe in myself. If I do mistakes, and I'll correct it. It is a third thing. Okay, fine. Recently, there was Miss Universe competition. Who won the competition? What was the question asked to the winner? So the Harnas Sandhu, she won the competition, and she was asked the question about climate change. She was asked that climate change is havoc, and what she will convince the world. So it's not havoc; it can be a change. Okay, fine. And they I'm done and from they my asked. side. Okay. Over to you, Rachi madam. Hello, Komal. Yes, ma'am. Ma'am, I my name just is want. Rutuja. Acha, I can see Komal Sathe here. Acha. Oh, Yes, sorry. it's a name on Google Meet. Oh, sorry. It's okay. Okay, Hi, okay. Rituja. Yes. I just want to ask you one question. Hmm. Why did you choose these two poems only? And Yes. how they affected you in your means in your life? Hmm. They must, Yes. because Ma'am, actually, I was a BTech student, but after BTech, I choose to do MA because I have a depression since last 1 year. So I decided to turn myself towards literature because literature gives us a sense of belonging and the sense of life. Same in this poem of Tagore, he talks about the life. So
I just wanted to connect myself to the nature and to the life. That's why I choose those poems. Very good. Thank you. Okay, thank you. Our next contestant is Kothule Sakshi Shantaram from SYVAC. Sakshi? Good morning, sir. Good morning, ma'am. Good morning, Sakshi. Go ahead. First of all, thank you for giving me the opportunity to introduce myself. First, I will introduce myself and I will sing a song. My name is Sakshi Shantaram Kothure. I am from Vidgaon, Nasik Road. I have studied my school education from St. Patrick Convent High School, and after that, junior college from Sandeep Foundation, and now I am studying SYBSc from Bitco College. I am from a nuclear family. My strengths are I am self-motivated and hardworking, disciplined person. My short-term goal is to get a job in a reputed company, and my long-term is to achieve a good position where I can build my career and help the organization. My hobbies are singing, cooking various type of food and sports. That's all about myself. Now I will sing a song of Ganpati. रांझण गावाला गावाला महागणपती नांदला चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला रांझण गावाला गावाला महागणपती नांदला चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला त्रिपुरासुर असा कोपे शिवशंकराला टोपे त्रिपुरासुर असा कोपे शिवशंकराला टोपे पुत्र गणपती गणपती रणी जायाला धावला रांजण गावाला गावाला महागणपती नांदला त्रिपुराचा नाश केला गणेतीच राहिला त्रिपुराचा नाश केला गणेतीच राहिला 10 शुंडांचा 20 भुजांचा शोभला रांजण गावाला गावाला महागणपती नांदला चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला थँक्यू सर थँक्यू मॅम Okay, thank you, Sakshi. That is good. Sakshi, can you tell me what motivates you in life? My motivation is means my role of model is APJ Abdul Kalam. Mhm. He has motivated me. Mhm. So, what are the qualities that motivates? I mean, About failure, mhm. he says that dream, dream, and dream. Okay, if you have to change any 3 things in yourself, what would be those 3 things? In me, sir, In yourself. first of all, I will change my lifestyle. Like I will be like APJ Abdul Kalam, simple. Second thing is that don't show off. If you know something, don't show off.
to others. Hmm. I will change that. Okay. Fine. Over to you, madam. Hello, Sakshi. So you have already decided your short-term goal and long-term goals. Yes, ma'am. Okay. So what exactly you are doing to achieve those goals from right now? What exactly you are doing? I'm doing my BSc degree now, and I have joined my MBA classes also. Yes. To appearance. Okay. So that, yes, Okay. ma'am. And one question, you have Yes, taken ma'am. part in best personality competition. Okay. Yes, ma'am. Why do you feel that you can be here and you have some best personality? What qualities do you have? Qualities that I have achieved many prizes and all, and best personality means because I have taken this part. No problem, Sakshi. You are good. You are best. No problem. Good. Thank you. Thank you, ma'am. Thank you, sir. Our next contestant is Sheikh Noor Mohammed from SYBAC. Good morning to one and all my chief guests and my teachers, my students, my senior students, and as well as my colleagues. Hello, friend Sheikh. Your your voice is not audible. Sir, voice Noor, please increase your volume. Your volume is very less. now. You can put off your microphone and headphone if you have. Now Now, try to speak. You are quite audible now. yes, sir, yes, sir. My name is Noor Mohammed Sheikh. I'm an SYBSc student. I done my schooling at NDS school, Navjivan Day School at SIDCO, and continued my junior college at Bitco College, Nasik Road. I'm an NCC cadet. I'm second year senior NCC cadet, and I'm in Maharashtra State National Boxer. And I prepare one song and लाइफ चेंजिंग मूवमेंट सर जो मेरे लाइफ में एक लाइफ चेंजिंग मूवमेंट आया वो शेयर करना चाहूँगा एंड आफ्टर दैट आई सिंग अ सॉन्ग कैन आई स्टार्ट सर Yes, yes. यस सर सर ऐसा मतलब मैंने सब मेरे घर के जो बड़े लोगों से सुना है लाइफ के दो तीन स्टार्टिंग जब आप स्टार्टिंग स्टेज में हो तो आपकी लाइफ के दो तीन चेंजिंग पॉइंट्स होते हैं एक आपका स्कूलिंग लाइफ और सेकंड आपका कॉलेज लाइफ सर फ्रॉम माय 9th स्टैंडर्ड थोड़ा सा बूस्टअप मिला था सर एक हल्का सा पर्सनैलिटी में खुद में और सर उसमें जो मुझे मेन मोटिवेट हुआ है और सर मेन मुझे सपोर्ट मिला है सर ये मुझे आके मिला है मेरे कॉलेज में सर 11th स्टैंडर्ड में मैं एकदम कॉमन स्टूडेंट था सर जब व्हेन आई केम टू आवर कॉलेज बचपन से सर था कि मैं एक्चुअली स्पोर्ट्स लवर था सर फादर भी इंडियन आर्मी में थे फादर भी स्पोर्ट्स प्लेयर रह चुके सर ब्रिगेड गेम्स खेला उन्होंने सर मेरे को भी था कि मैं स्पोर्ट्स खेलूँगा बचपन में सर बॉक्सिंग खेलने का बहुत वो था बट फैमिली ने सपोर्ट नहीं किया सर स्टार्टिंग एज में कॉलेज में आया सर कॉलेज में आते ही लोग स्पोर्ट डिपार्टमेंट के बारे में बात करते मैंने बोला एक बार मैं भी विजिट करता हूँ क्या है तो देखा सर वहाँ था बॉक्सिंग सेक्शन देखा सर तो सर एक बचपन का जो मेरा मन था सर वो फिर वापस आगे क्या बॉक्सिंग खेलूँगा फिर सर मैंने 11th स्टैंडर्ड से बॉक्सिंग स्टार्ट की सर स्टार्टअप सर कोई भी ले सकता है बट इसको एक सर एक अच्छा सपोर्ट चाहिए वेल सपोर्टेड चाहिए और सर ये वेल सपोर्ट सर मुझे मेरे कॉलेज ने दिया सर आज मैं जो हूँ मुझे आज कोई लोग सर आज मैं बॉक्सिंग खेलता हूँ महाराष्ट्र स्टेट नेशनल प्लेयर हूँ सर लोग रिस्पेक्ट देते हैं क्यों देते हैं सर अगर मेरे को ये कॉलेज का इन्वायरमेंट ही ऐसा नहीं मिला होता इतना सपोर्ट नहीं मिला होता सर शायद से आज मैं जो एक टैग है सर मेरे नाम के पीछे बॉक्सर सर आज वो नहीं होता सर ये बहुत रिस्पेक्ट लगता है और सर ये रिस्पेक्ट मैंने ली है बिकॉज ऑफ सर माई कॉलेज एंड सर नाउ आई सिंगिंग अ सॉन्ग कैन आई स्टार्ट सर पेट्रोटिक सॉन्ग है सर तेरी मिट्टी फ्रॉम मूवी केसरी ओके सर आई एम स्टार्टिंग सर तलवारों पे सरवार दिए अंगारों में जिस्म जलाया है तब जाके कहीं
सर पे ये केसरी रंग सजाया है। ऐ मेरी ज़मीं महबूब मेरी, तेरी नस नस में मेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। है मेरी ज़मीं महबूब मेरी, तेरी नस नस में मेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। थैंक यू सर। ओके। नूर, आपने बहुत अच्छा गाया, मुझे अच्छा लगा। थैंक यू सर। क्या आपको पता है ये गाना किसने लिखा है? सर बी पारक। बट सर लिखा किसने सर ये कंफर्म नहीं, पर जिन्होंने गाया सर उनका नाम है बी पारक सर। अच्छा, क्योंकि उसके जो वर्ड्स है वो बहुत इंस्पायरिंग है, तो मुझे यस लगा सर, कि यस सर, आप जानते होगे। यस सर, उनका नाम है मनोज मुंतशिर और बहुत अच्छा है यस गाना। सर। ओके, फाइन। मुझे बताइए कि एक स्पोर्ट्समैन के लाइफ में अगर उसको बहुत ज़्यादा पैसा मिल जाता है, शोहरत मिल जाती है यस और सर, उसके रिलेशनशिप भी अच्छे हैं, तो यस ये रिलेशनशिप और पैसा और शोहरत के बाद उसको जो चाहिए एक लाइफ स्किल बहुत इंपॉर्टेंट उसकी लाइफ में, वो क्या सर होगा? व्हाट्सएप लाइव। जो लाइफ स्किल एक चाहिए होता है स्पोर्ट्समैन को, यस अगर सर, आपको लाइफ पैसा स्किल। मिल गया, शोहरत मिल गई, नाम यस हो सर। गया आपका और आपके रिलेशनशिप भी अच्छे हैं सारे लोगों के साथ, तो अपार्ट फ्रॉम योर रिलेशनशिप्स एंड मनी एंड फेम, व्हाट आर द अदर थिंग्स दैट एवरी स्पोर्ट्समैन शुड हैव? क्या होना चाहिए एक स्पोर्ट्समैन के यस पास? सर। सर सबसे पहले मैं एक चीज़ क्लियर करना चाहूँगा सर, लोगों को लगता है स्पोर्ट्स प्लेयर हो गया, नाम हो गया, पैसा हो गया, तो सर लोगों को क्या लगता है ये सिर्फ स्पोर्ट्स है, सिर्फ लोगों को ये लगता है सर। उसके पीछे की जो मेहनत है सर, एक स्पोर्ट्समैन बनने के पीछे सर वो एक स्पोर्ट्समैन की मेहनत नहीं होती सर, उसके पीछे उसका कोच होता है सर, कोचेज होते हैं, फैमिली मेम्बर्स होते हैं, उसके फ्रेंड्स होते हैं। तो सर एक्चुअली लोग सर स्पोर्ट्स को बहुत लाइट लेते हैं सर, देखो तो हार्श रियलिटी है, बट सर एक्चुअली ये ट्रूथ है सर। लोगों को स्पोर्ट्स लगता है कि ऐसे ही सर, अभी आपने बोला मुझे मतलब मेरा नाम हो जाएगा, पैसा होगा, रिलेशन पे बचूंगी, इसके बाद मैं क्या करना चाहूँगा? मैं करना चाहूँगा ना सर, यही करना चाहूँगा कि लोगों के दिल में दिमाग में सर जो एक थिंकिंग आ गई कि स्पोर्ट्स मतलब बस है, मतलब हो जाता है, अरे ये तो स्पोर्ट्समैन है, अरे इसको कुछ नहीं है, इधर ये कर लेता है। मैंने बहुत फेस किया है सर, फ्रॉम 9th स्टैंडर्ड सर मैं फेस कर रहा हूँ ये चीज़ें। और स्पोर्ट्स अगर है तो स्पोर्ट्स प्लेयर है, बस सर लोगों की ये मेंटेलिटी चेंज करना चाहता हूँ सर कि सर एक स्पोर्ट्स की तरफ एक सर वो रहे, क्योंकि सर हमारे स्पोर्ट्समैन सर किस हालात से गुजर रहे हैं, किस प्रॉब्लम में सर एक्चुअली लोगों को वो पता नहीं सर। लोगों को सिर्फ रोर करता हुआ लायन दिखता है सर, बट वो पीछे कितनी जंगे लड़के आ रहे हैं सर, वो किसी को पता नहीं रहता। कितने उसको सर हर्ट हुआ होता है, खुद भी सर इनर हर्ट होता है, बॉडी हर्ट हो जाए वो चलता है सर, बट एक रिस्पेक्ट, एक हार्ट, एक सोल हर्ट होता है ना सर, वो बहुत तकलीफ देता है सर। मैं ये चेंज करना चाहूँगा सर, अगर ये अपार्ट फ्रॉम दिस सर ऑल। ओवर टू यू मैडम। I guess I can call you Noor. Yes sir, yes ma'am. Okay. First thing I want to congratulate you because एकदम contrast quality है, बहुत contrast skills आप में देखने को मिली कि एक Thank you, एकदम ही बॉक्सिंग और सिंगिंग। आपको करियर किस में करना है, बॉक्सिंग में करना है कि सिंगिंग में करना है? मैम करियर में अभी ये चॉइस डिफरेंट आ गई मैम, यहाँ पे थोड़ा प्रॉब्लम। मैम सिंगिंग मेरा सिर्फ मैम साइड बाय साइड है मैम। मेरे को 7th स्टैंडर्ड में चांस मिला था, ऐसा मैम ने बोला था तेरा साउंड अच्छा है गा, तो मैं वहाँ से स्टार्ट किया। मेन करियर मैम मेरा बॉक्सिंग में है, और मैं भी डिफेंस साइड ज्वाइन करना चाहता हूँ, बिकॉज मैम मेरे फादर जो मैम वो इंडियन आर्मी से रिटायर्ड है मैम। तो मैम मेरा भी है, पापा का एक है कि आप, मैं जो नहीं कर पाया वो आप करो,
क्योंकि मैम मेरे फादर मैम ब्रिगेड गेम्स के चैंपियन रह चुके थे, उन्होंने ऑफिसर्स के एग्ज़ाम फिल किए थे, बट बिकॉज ऑफ सब फैमिली रीज़न मैम वो वहाँ अपेयर नहीं कर पाए। तो मेरे फादर का ऐसा है कि मैं इंडियन आर्मी ज्वाइन करूँ एज अ ऑफिसर मैम, बस मैं उसी की तैयारी कर रहा हूँ। सिर्फ 3 फेमस बॉक्सर्स के नाम इंडिया के। मैम फेमस मैम सबसे ग्रेटेस्ट जो मैम मोहम्मद अली यूएसए के मैम, कैसी क्ले उनका नेम था, मैं देन इंडिया आफ्टर के चेंज इज नेम फॉर मोहम्मद अली। एंड सेकंड इज मैम इंडिया की बात। माइक टाइसन। एंड थर्ड वन इज मैम एंथनी जोशुआ मैम, ही इज ऑल्सो फ्रॉम यूएसए मैम। मैंने आपको इंडिया के पूछे इसीलिए, नॉट अच्छा फ्रॉम मैम इंडिया के मैम एमसी मैरी कॉम ओके। एंड फ्रॉम बॉयज विजेंद्र सिंह मैम, विजेंद्र सिंह एंड डिंकू सिंह फ्रॉम मैम मणिपुर। ठीक है, ओके ओके ठीक। यस मैम। Thank you so much, Noor. It's beautiful. Okay, next contestant, please. Next contestant is Bhavna Balakrishnan from SY BCom. हाँ ये चलो अच्छा है। Bhavna, Good morning, sir and ma'am. My Good name is morning. Bhavna Sonamne, SY BCom, and here I am presenting dance. सर पे केसरी रंग सजाया है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सही महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका आबाद रहे वो गांव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका ओ वतना में तेरा मेरा प्यार निराला था कुर्बान हुआ तेरी अज़मत पे मैं कितना नसीबों वाला था तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू
ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो। मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूं मैं, और चांद हमेशा बहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। Thank you, sir. Okay. Okay, Bhavana, why have you chosen the same song for your सर dance? You could have chosen any other song. सर मुझे पता नहीं था कि नूर ने भी ये सॉन्ग लिया है, और मैंने ये सॉन्ग इसलिए लिया क्योंकि मतलब मुझे कुछ ऐसा करना था, मतलब मैं इंस्पायर हुई इस सॉन्ग की वजह से। और जो मेरी फील्ड है, एक्चुअली आई एम ऑल्सो एन एनसीसी कैडेट, अच्छा, सो आई एम, मतलब मुझे लगा कि मुझे इस पे प्रेजेंट करना चाहिए, और एक ये ऐसा सॉन्ग है जो हमें अपने अंदर से जज्बा दिखाता है। okay, fine. And आपको डांस कैसे हेल्प करता है आपकी पर्सनालिटी डेवलपमेंट में, कुछ बता सकते हो आप? सर डांस से हम फिट भी रह सकते हैं, हमारी फिजिकल फिटनेस भी डांस देता है। और डांस एक ऐसी चीज है, मतलब उसमें लचक सबसे बड़ी इम्पोर्टेंट है। मतलब जो हमारी अदाएं रहनी चाहिए, जो हमारी मुद्रा होती है, और जो हमारी नजर, मतलब हम लोग जहाँ जैसे देखते हैं, और एक पर्सनैलिटी में फिट होना सबसे इम्पोर्टेंट होता है, एज वेल एज नॉलेज। तो इसलिए फिर मैंने डांस, और आई एम ऑल्सो एन ताइक्वांडो प्लेयर। अच्छा, ओके, फाइन। और टू यू मैडम। भावना, आप डांस सीख रही है किसी से? नो मैम। अच्छा, ये आपने जो डांस किया ये आपने खुद ने ही सेट किया था? यस मैम। अच्छा, आपने डांस कंपटीशन में भी पार्ट लिया है अपने कॉलेज के नो गैदरिंग में? मैम। नो मैम। नहीं लिया है, ओके। एक क्वेश्चन है कि अभी बॉलीवुड की जो भी एक्ट्रेसेस है अपने, उसमें से हु इज द बेस्ट डांसर ऐसा आपको लगता है? श्रद्धा कपूर। एंड व्हाई? मैम वो एक मल्टी टैलेंटेड है, मतलब वो हिप हॉप भी करती है, क्लासिकल भी करती है, बेली भी कर लेती है, और मतलब जो स्ट्रेचिंग वगैरह उसकी जो बॉडी है, उसकी बॉडी मुझे इंस्पायर करती है। ओके ओके, थैंक यू। थैंक यू मैम। थैंक यू सर। ओके, नेक्स्ट कंटेस्टेंट प्लीज। Ritika Ravindra Nair, and I'm from SY BCom Division D. And so this is a personality test, so we'll go one-on-one introspection. So I'll speak something which is good about me. So I've also written a poem yesterday night, and first I'll recite that, and then I'll go with the speech part. So this is a poem for my dad. तो किसके लिए कुछ करूं या ना करूं, तुम्हारे लिए कुछ भी कर लूंगी। तुम कभी भरोसा छोड़ते नहीं ना, तो मैं मेहनत करना कैसे छोड़ दूं। तुम तारीफ करना भूलते नहीं ना, तो मैं जीतना कैसे भूलूं। तुम कभी दर्द दिखाते नहीं ना, तो मैं दर्द सहना कैसे भूलूं। तुम्हारी आंखों में उम्मीद कभी घटती नहीं ना, तो मैं उम्मीद में खरा उठना कैसे भूलूं। तुम मुझे खुश करना भूले नहीं ना, तो अपना मैं कर्ज कैसे भूलूं। तुम मुझे बचाने के लिए दुनिया से लड़ते थे ना, तो मैं खुद से लड़ना कैसे भूलूं। नहीं भूलना चाहती। तुम्हारी उम्मीद की आंखों में तसल्ली दिलाने की जिद अब मैंने ठानी है। अपना जिद कैसे भूलूं, अपना जिद कैसे भूलूं। So it's a short poem for my dad. Okay. So now I'll go with the speech part. As we all know, 2 days left for 2021 and 2022 will proceed. So we all have New Year resolutions and hardly we follow. But for me, सबसे important चीज़ अगर कुछ है लाइफ में, तो वो होता है अपना करियर, फैमिली के बाद।
तो अपना करियर को कैसे परस्यू करना है. आई एम अ डिफेंस एस्पिरेंट. आई वांट टू जॉइन इंडियन आर्मी. एंड फॉर मी इट्स अ सेल्फ बिलीफ प्रोसेस. अगर आपके अंदर है, अगर भगवान आपको क्षमता देती है एक सपने को देखने के लिए, तो अपने आप एक सपने को साकार करने की भी क्षमता अपने आप को दे देती है भगवान. तो मेरे लिए अगर कुछ है जिंदगी में अचीव करने के लिए, आफ्टर मेकिंग माई डैड एंड माई मॉम प्राउड, इज टू जॉइन इंडियन आर्मी. वो ऑब्वियसली उस चीज़ से ही रिलेट करता है. मैं गाना भी गाना चाहती हूँ. आई एम गुड एट सिंगिंग ऑल्सो. आई थिंक दैट आई एम गुड एट. So I'll sing from the movie Nirja, which also inspires me a lot and very close to my heart. कहता ये पल खुद से निकल, जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल. गम मुसाफिर था जाने दे, धूप आंगन में आने दे. जीते हैं चल, जीते हैं चल, जीते हैं चल. तलवों के नीचे है ठंडी सी एक धरती, कहती है आजा दौड़ेंगे. मरना क्यों, जी लेना बूंदों को, पी लेना तेरे ही सपनों की बारिश है. उंगलियों से कल की रेत बहने दे, और अभी मैं खुद को रहने दे. थैंक यू सो मच. Okay. So, Ritika, good to hear from you. Ritika, can you tell me what are the 3 basic challenges in your life in future? Okay, so as of now, the biggest challenge for me is to reduce my weight. To grow thin is my motivation, and which is not at all a challenge, but I'm facing some medical issues, and that's why not sympathy, sir, but that's the biggest problem for my life. Second, I think I speak a lot, but also people get motivated from me. I'm a joyful person. I need to reduce my speaking skills. I mean, and that's it, and no more. Okay. Recently, there was a Miss Universe contest, and the winner was, 3 finalists were asked one particular question. Do you know what was the question and what was the answer given by the winner? So I'm not sure, but the question was what something related to youth. What is the youth? I think something related to youth, sir. Okay, so you don't remember the question specifically. Fine. Over to you, madam. Ritika, you want to make your parents proud. Yes, in future you said ki in future I wanted to achieve the goals and I wanted to make my parents proud. I just want to ask you one thing, that what you did in the past, something must have you done, so your parents must have felt very proud on you. So could you please tell me that part or that moment? So for everyone, it's the basic nature which you conduct with your parents. Apart from that, I am my grandmother was there, and I used to serve her a lot, and I think that is the best achievement till now I've got. And academic wise, ma'am, I've got good percent in every class. But for me, the best achievement I have done till now is serving my grandmother and serving selflessly to my grandmother. Okay, you just sang a very inspirational song from Nirja. Yes, ma'am. Yeah. So who sung that song? Do you know the name? Sorry, ma'am? Who sung that song in movie? Singer of that song? Yeah, I knew that. I can't recall. Okay, good. Thank you, Ritika. Thank you. Next contestant, please. Hello, sir. Good morning, all of you. Myself, Gayatri Manohar Haroy, MCom Part 1 ची मी विद्यार्थिनी.
वडगाव पिंगळा या गावातून आलेली एक विद्यार्थिनी. माझ्याबद्दल माझी एक वेगळी ओळख सांगायला मला नेहमी आवडते. माझी ओळख मी माझ्या कवितेतून सांगू इच्छिते. स्वतंत्रता आहे विचारांची, पण मर्यादा आहे संस्कारांची. जगते स्वावलंबी बनून, कधीही राहत नाहीये कोणावर अवलंबून. प्रयत्न करते जपण्याचा माझ्या वडिलांच्या नावाला आणि त्याचबरोबर शोध घेते स्वअस्तित्वाचा. अशी मी कुमारी गायत्री मनोहर हरळे. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी सध्या M.Com पार्ट 1 मध्ये शिकते. माझ्याकडे कोणकोणत्या स्किल्स आहे याबद्दल म्हटलं तर मी वक्तृत्व, त्याचबरोबर सूत्रसंचालन, त्याचबरोबर काव्य वाचन, स्वलिखित काही कविताही मी करते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर छोटे मोठे लेख लिहिण्याचाही मी सध्या प्रयत्न करते. याचबरोबर एक कल्चरल बॅकग्राऊंड वारकरी संप्रदायातून आल्यामुळे कीर्तन, भारुड, भजन याही वेगवेगळ्या स्किल्स मला येतात आणि त्याचबरोबर सध्या मी हार्मोनियम वादन शिकते, म्हणजे शास्त्रीय संगीत आणि त्याचबरोबर भजन वगैरे पण वाजवायला शिकते. या 3 मिनिटात मी जास्तीत जास्त स्वतःला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. सर्वात आधी एक छोटासा कीर्तनाचा नमुना मी सांगू इच्छिते, जो की मी 2019 मध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक मराठी दिन होता तर तेव्हा केला होता. तर त्याच्याच 2-3 ओळी मी आता बोलू इच्छिते. तर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला विषय आजची ही बेस्ट पर्सनॅलिटी कॉम्पिटिशन आणि याच कॉम्पिटिशन साठी मी निवडलेला आजचा हा कीर्तनाचा छोटासा प्रयत्न. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक हा संस्कृत भाषेतील आहे आणि तो तुम्हा आम्हा अज्ञानी जीवाला वाचताही येणार नाही आणि जरी वाचता आला तरी त्याचा अर्थ समजणार नाही. कारण कारण गीता ही संस्कृत आहे आणि मराठी ही प्राकृत आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी आमच्या ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीतेचे रूपांतर ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये केले. आणि हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही, यासाठी पुरावा संत महात्म्यांनी दिला आहे. माझ्या मराठीत बोल कौतुके पै अमृताही पैजा जिंके, ऐशी ही अक्षरे रसिके मेळ विहित. कारण गीता ही संस्कृत आहे आणि म्हणूनच मी म्हणते ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, पंढरपूर सारखा क्षेत्र नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही आणि माझ्या बिटको महाविद्यालयासारखं महाविद्यालय नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही भारत भूमीमध्ये जन्माला आलोय हे आपलं परमभाग्य, कारण भारत ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज असे कितीतरी संत होऊन गेले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारखे कितीतरी नेतेही याच भारत भूमीमध्ये होऊन गेले. पवित्र ते कुळा पावन तो देश. संपलं पण. याचबरोबर मी वेगवेगळ्या लेखनही केलेलं आहे. तर मी एक छोटीशी कविता म्हणू शकते. शिक्षक कोण असतात? शिक्षक म्हणजे जे वेळ प्रसंगी आईप्रमाणे आपल्याला जीव लावतात ते शिक्षक, वडिलांप्रमाणे आपल्याला वेळ प्रसंगी मारतातही ते शिक्षक, हक्काच्या बहिणीप्रमाणे आपल्याला वेळोवेळी समजून सांगतात ते शिक्षक, मोठ्या भावाप्रमाणे डोळ्याने न दाखवताही जीव लावतात ते शिक्षक आणि हक्काच्या मित्राप्रमाणे कोणत्याही कठीण परिस्थितीत आपल्या सोबत असतात ते शिक्षक. अशी शिक्षकांबद्दल मी अजून मोठी कविता केली, पण मला इतकीच आता आठवते. आणि छान गायत्री, मला सांगशील कीर्तन आणि भारुड याच्यामध्ये नक्की फरक काय? सर, कीर्तन म्हणजे जे की वेगवेगळे कीर्तनकार आहेत ते 2 तास कीर्तन केलं जातं, ज्यामध्ये एक समाज प्रबोधन केलं जातं, ज्यामध्ये कीर्तनकार एक पर्सन असतो, तो उभा असतो आणि त्यामागे काही वारकरी लोक टाळ पखवात घेऊन उभे असतात आणि कीर्तनामध्ये एक कोणताही अभंग संतांचा तो समाज प्रबोधना करता तो त्याचा अर्थ सांगितला जातो. आणि भारुडामध्ये एकनाथ महाराजांनी काही भारुड लिहिलेले, म्हणजे आपण जसा पोएम्स लिहितो त्याप्रमाणे त्यांनी भारुड लिहिलेले, त्यामध्ये पण समाज प्रबोधन असतं. पण भारुड हा एक वेगळा प्रकार आहे, त्यामध्ये ते भारुड वेगवेगळं आपण नाटक जसं करतो त्याप्रमाणे ते सांगितलं जातं. पण कीर्तनामध्ये तेच 2 तास एक व्यक्ती आपलं मनोगत, त्यांना जो अभंगाचा अर्थ कळलाय तो सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो. तर भारुडामध्ये अर्थ नाही सांगितला जात, तेच बोललं जातं. ओके. तुझ्या जीवनामध्ये कोणाला आदर्श स्थानी ठेवलं आहे? कुठलं व्यक्तिमत्व तुला आवडतं? सर, मी आणि का? माझ्या जीवनामध्ये आदर्श मी माझ्या वडिलांना मानते. जे आदर्श खूप सारे आहेत माझ्यासाठी, पण सगळ्यात
जवळ माझ्या कनेक्टेड, मी ज्यांना रोज माझ्या समोर बघते ते माझे वडील, जे की वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण तरीही मी जेव्हापासून ते होते लहानपणापासून ॲज अ माझं मोटिवेशन तेच होते आणि अजूनही तेच आहेत. कारण की एका छोट्याशा गावातून ते आलेले. त्याचबरोबर त्यांनी त्यांचं लॉ पर्यंत शिक्षण केलेलं आणि त्यांची जी काही मोठी फॅमिली होती त्यांना सांभाळत आलेले. आणि त्यांचं एक वाक्य म्हणजे नेहमी मी जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाईन या अभ्यासात कुठे समजा मागे पडली, मार्क्स कमी पडले, तर त्यांचे नेहमीचे शब्द बचेंगे तो और लढेंगे. तर हे नेहमी मला मोटिवेट केलं आणि मी कोणतीही गोष्ट मी जर म्हटली की मला ही गोष्ट करायची आहे पप्पा, तर त्यांनी नेहमी माझ्यात जो विश्वास दाखवला आणि म्हणजे मी नेहमी त्यांच्याप्रमाणे वागण्याचा, त्यांच्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासाठी माझं मोटिवेशन तेच आहे. कितीही कठीण परिस्थिती असो, कितीही म्हणजे अक्षरशः शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं, ते मला नेहमी मोटिवेट करतं, की काहीही हो, स्वतःचा आत्मविश्वास विसरायचा नाही आणि बस काय कोणताही कठीण प्रसंग येवो, आपण आपला बेस्ट देत चालायचं. म्हणून मी मोटिवेशन ओके. माझ्या पप्पा. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या वडील तुमचे आदर्श आहेत. मला 3 गोष्टी अशा सांग, किंवा आता तुमचं आणि तुमच्या वडिलांचं जे संबंध होते, याच्या व्यतिरिक्त तुमचे वडील जेव्हा अनोळखी लोकांशी संबंधात जायचे त्यांच्या किंवा त्यांच्याशी बोलायचे, अशा कुठल्या 3 क्वालिटीज, गुण तुम्हाला असे वेगळे वाटले तुमच्या वडिलांमध्ये, की या गोष्टी आपल्याला शिकून घेण्यासारख्या आहेत, की जेव्हा अनोळखी लोकांमध्ये जातात, ज्यांना ओळखत नाहीत, आपले संबंधित नाहीयेत, त्या लोकांमध्ये जाऊन बसल्यानंतर आपले वडील नक्की अशा कुठल्या-कुठल्या 3 गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला आकर्षित करतात तुमच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत? सर मी जितकं पप्पांना ओळखलंय ना, पप्पांचा सगळ्यात पहिला गुण हा होता ना, की ते खूप हसतमुख होते. म्हणजे अनोळखी लोकं जरी असतील ना, तर त्यांच्या समोर ते गेल्यानंतर आहे ना, ते सगळ्यात पहिलं म्हणजे स्माईल द्यायचे, जे की समोरच्याला अट्रॅक्ट करतं आणि त्याचबरोबर ते बोलके होते. ते प्रत्येकाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचे. मग समोरचा व्यक्ती ओळखतोय, ना ओळखतोय, ते त्याला पुरेपूर समजण्याचा प्रयत्न ते करायचे. दुसरा गुण त्यांच्यातला बघायचा म्हटला, तर त्यांनी कधीच स्वतःचं म्हणजे स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. एक साधं सिंपल व्यक्तिमत्त्व. ते कितीही मोठ्या लोकांमध्ये जा, कितीही लहान म्हणजे असं नाही का, म्हणजे परिस्थिती कोणाची कशीही असो, त्यांनी कधीच कंपेअर नाही केलं स्वतःला. जसे आहात तसे राहिले ते. म्हणजे जिथे जातील तिथे मी असाच आहे आणि म्हणजे एक साधं सिंपल गावाकडचं साधं सिंपल व्यक्तिमत्त्व म्हणून ते जगले. आणि तिसरा त्यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे मला जो आवडतो, तो की ते आहे ना, कधी परिस्थितीला गुलाम नाही राहिले. लहानपणापासून कोणत्याही परिस्थितीत ते म्हणजे सॉरी डिस्कनेक्ट झाली मी. नाही, नाही. आवाज येतोय तुझा. ओके. कोणतीही परिस्थिती असो, ते नेहमी परिस्थितीला तोंड देत राहिले. मी जेव्हापासून बघते खूप म्हणजे परिस्थिती वाईट होती या कधी-कधी काही फॅमिली प्रॉब्लेम्स व्हायचे या त्यांच्या जे काही क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये काही प्रॉब्लेम्स व्हायचे. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. खूप सारे प्रॉब्लेम्स दादांनी जेव्हा त्याचं करियर स्टार्ट केलं, तेव्हा त्यालाही खूप साऱ्या अडचणी आल्या. पण त्यांनी नेहमी म्हणजे खूप मोठा प्रसंग येतोय, तरी ते म्हणायचे, "जाऊ द्या होईल. आपल्यात हिंमत आहे ना, तर आपण लढूया." म्हणजे त्यांनी त्यांचं लढण्याचं त्यांना शेवटी हार्ट अटॅक आला, तर शेवटच्या क्षणापर्यंत पण ते हेच सांगत होते, की "मी आहे तुमच्याबरोबर, तुम्ही लढा." आणि ते म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत पण ते त्यांची हिंमत खूप होती आणि ती हिंमत मला शिकायची आहे. त्यांचं धाडस मला शिकायचंय. ओके. धन्यवाद. छान. थँक यू सर. ओव्हर टू यू मॅडम. गायत्री, येस मॅम. तू कीर्तन स्वतः लिहिते. हां मॅम, म्हणजे मी कीर्तनकार नाहीये, बट मी हा प्रयत्न करते. करते. तर आजपर्यंत कधी तू समाज प्रबोधनाकरता किंवा जनजागृतीकरता कधी वापर केलाय का? कीर्तन केलंय का गावात कधी तू? नाही मॅम, म्हणजे मी कीर्तन लोकांमध्ये असं नाही मॅम कीर्तनकार नाही, पण ऍटलिस्ट हां. लोकांपर्यंत काही पोहोचायचं. हां, म्हणजे मी वेगवेगळ्या जिथे-जिथे मला संधी भेटेल तिथे-तिथे मी वक्तृत्वातून गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर जेव्हा मी एन-एस-एस रिप्रेझेंटेटिव्ह होती तर एन-एस-एसमध्ये मला खूप जास्त वाव भेटला. कोटमगावला जेव्हा शिबिर होतं या इतर ठिकाणी, मी तिथे मला एक्सप्लोर करण्याचा, मला जे अध्यात्माविषयी माहिती आहे या मला ज्या काही माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी मग गावामध्ये जेव्हा सप्ते बसायचे, त्या गावामध्ये मुली कधीच कीर्तनात उभ्या राहिल्या नाही मागे टाळ घेऊन. तर तिथे मी म्हणजे माझा तो पहिला प्रयत्न होता. मी मुलगी म्हणून उभी राहिली. तिथेही खूप साऱ्या अडचणी मला आल्या, पण मी तिथे राहिली. त्याचबरोबर मी वारीलाही गेलेली आहे. तर वारीमध्ये ओके, ठीक आहे. अजून ओके, ठीक Thank you, आहे. Gayatri. थँक यू सो मच मॅम. Our next contestant is Gayatri Chavan from SYBA. योगा रिप्रेझेंट करते, योगा. ओके.
थँक्यू सर. ओके गायत्री. तू सुरुवात सूर्यनमस्काराने केली. सूर्यनमस्कारामध्ये आवर्तन असतं. त्या आवर्तनाचा अर्थ काय असतो? आवर्तन म्हणजे सर जे आपण 12 आवर्तन असतात त्यामध्ये एक आवर्तन जे म्हणजे काय? आपण आवर्तन म्हणजे जी आपण पोझिशन घेतोय सर त्याला आवर्तन म्हटलं जातं. ठीक आहे. तू तुझ्या जीवनामध्ये कोणाला आदर्श मानतेस व्यक्तिमत्व म्हणून? मी माझ्या वडिलांना सर. ओके, काय कारण? सर मला लहानपणापासून त्यांनी खूप सपोर्ट केले आणि कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे शिकवलंय. कोणतंही काम हे अभिमानानेच करावं. ओके, तुला जर तुझ्या अवतीभोवतीच्या 3 गोष्टी बदलावायच्या असतील तर त्या कुठल्या असतील? बदलायच्या असतील हां. तर अवतीभोवतीच्या एक तर सर मी एनसीसी स्टुडंट आहे बिटको कॉलेज आणि सर मी स्पोर्ट्स प्लेअर पण आहे. मला जर काही गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्या कॉलेजमधली स्वच्छता जी की आपल्या कॉलेजमध्ये स्वच्छता नाहीये ग्राउंड मध्ये आपल्या ग्राउंड वरती ती स्वच्छता मी बाळगायचा प्रयत्न करेन. ते बदलण्याचा मी प्रयत्न करेन. बस सर. फाईन. ओव्हर टू यू मॅडम. आपल्या कॉलेजमध्ये स्वच्छता करायची असेल, स्वच्छता नाही असं म्हणते तू, पण तुमच्याकडनं विद्यार्थ्यांकडनं काय प्रयत्न आहे त्याच्याकरता? तुझ्या स्वतःकडनं काय प्रयत्न आहे? मॅम आमची जेव्हा म्हणजे एव्हरी फ्रायडे फॉल इन होते ना एनसीसीची तेव्हा आम्हाला जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी आम्ही स्वच्छता ग्राउंड वरती ठेवतो. म्हणजे आठवड्यातनं एकदा फक्त, बाकी दिवस? आठवड्यातून एकदा तेव्हा तर ते करतोच, पण म्हणजे बाकीच्या दिवशी पण मी जेव्हा ग्राउंडवर जाते मला जर कचरा दिसला तर मी तो साफ करतेच. फक्त ग्राउंड वरचा की सगळीकडचा उचलते तू कचरा दिसला तुला? नाही, घरातला पण जिथे दिसेल. मी ऍक्च्युली मॅम आता एनएसएस मध्ये पण होती, मी स्वच्छता पण केलेली आहे कॉलेजमध्ये. अच्छा, ठीक आहे. आणि मी तू जो योगा ओके मॅम. तू आता ज्या योगाच्या स्टेप्स दाखवलेल्या आहेत म्हणजे तू कोणत्या टाईपचा योगा फॉलो करते? कारण कसं आहे वेगवेगळ्या टाईपचे योगा झाले. योगाच्या इव्हन सूर्यनमस्काराच्या पण बऱ्याच स्टेप. मी सूर्यनमस्कार म्हणजे माझं फक्त रोजचं रुटीन नाहीये, मी ते नॉर्मल करते. पण माझी मेन एम म्हणजे फक्त फ्लेक्झिबिलिटी आहे. मी पहिले मल्लखांब करत होती, सो माझा एम फक्त फ्लेक्झिबिलिटी इतकाच आहे. ओके, थँक्यू मॅम. नेक्स्ट contestant please. Competition's last contestant is Kundan Datta Gite from TYBSc. Jai to everyone and good morning to all of you. I will introduce myself in next 3 minutes. I am Kundan Datta Gite. I have been born and bought in Nashik. I am coming to academics part. I am pursuing 3rd year BSc in Bitco College and I am doing a specialization in chemistry. In extracurricular activities, I am the part of a NCC of 3rd year Army Wing, holding a rank of junior under officer. Coming to sports, I love to play all games, but shooting is my best. I am a gold medalist with a grouping 2 centimeter in a recent inter-battalion competition and silver medalist in Guard of Honor. Coming to my hobbies, I am an outdoor kind of a guy, so I like to trek, cycling, camping. I am enthusiastic to read a new military technology and my aim is to join the Indian Army as a class 1 officer. I have been a
team leader of a team which organized the Swarna Vijay Mashal rally in Nashik. And I like to represent my poem in some words. मी माझ्या स्वरचित कविता तुम्हाला ऐकू इच्छितो. शिक्षक असे त्याचं शीर्षक आहे. आठवतोय का तुम्हाला ते दिवस, ती व्यक्ती ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, ते इवलीशा वयापासून ते अगदी आतापर्यंत. अशीच ती व्यक्ती म्हणजे शिक्षक. आजही आठवतं मला की मी आणि माझ्यासारख्या सर्वांचीच आई बाबांना सोडून कुठे राहायचं म्हटलं की अगदी रडारड असायची. मग ते खास करून शिक्षकांसोबत म्हटलं की जरा जास्तच. पण आजपर्यंत तुम्हीच आम्हाला इतकं काही दिलं की तेव्हा नको वाटणारा तो सहवास आजच्या या परिस्थितीत कुठेतरी मुकल्यासारखा वाटतोय. खरंच असे प्रत्येक शिक्षक म्हणजे आमच्या रूपात आम्हाला आईरूपी माया आणि वडिलांरूपी संस्कार आणि गुरुरूपी विद्या मिळाली. तुमच्यामुळेच या इवलीशा पक्ष्यांच्या पिल्लांचं गरुडा पक्षात रूपांतर झालं. कारण तुम्ही या जगण्याला पंख दिलेत सतत आणि उंच भरारी घेण्यासाठी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ओके कुंदन. येस सर. तू एनसीसीचा कॅडेट्स आहे, सोबत अंडर ऑफिसरही आहेस. येस सर. मला सांग, तुझ्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग की ज्याच्यामध्ये तुला फार निराश वाटलं आणि तू त्या प्रसंगातून कसा बाहेर आलास, काय केलंस त्याच्यासाठी? सर मी निराश झालेला प्रसंग असा की मी 12th नंतर एक नेव्हल एक्झाम दिलेली होती. त्या नेव्हल एक्झाम मध्ये मी एक्झाम क्रॅक केलेली, फिजिकल पण क्रॅक केलेली. पण सम ऑफ माय मेडिकल पॉइंट्स असे होते, मेडिकल पॉइंट्स की ते रिकव्हर नाही झाले माझ्याकडून, किंवा माझे मेडिकल पॉइंट होते त्यामुळे मी रिजेक्ट झालो. पण मला अल्टिमेटम देण्यात आला 21 दिवसांचा. त्या अल्टिमेटम मध्ये मी ते मेडिकल पॉइंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने पूर्ण, पण मी ते मेडिकल पॉइंट्स रिकव्हर नाही करू शकलो. त्या टाइमात मी थोडासा डिमॉरलाइज झालो होतो. पण मग माझ्या मोठ्या भावाने मला पुन्हा एकदा नव्याने उभं करण्यासाठी प्रयत्न केले आणि मी पण एक नव्याने पूर्ण उभा राहिलो आणि मी ती अपॉर्च्युनिटी मिस केली. त्यासाठी मला थोडंसं सॅड वाटत होतं, कारण की माझ्या आयुष्यातली खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली मी माझ्या डिफेन्स फोर्सेस जॉईन करण्यासाठी. सो तिथे मी निराश झालो आणि मी एकदा परत पुण्याने नव्याने उभा राहिलो. ओके. मला सांग, जर तुझ्याकडे भरपूर पैसा असेल आणि तुझे संबंध चांगले असतील, त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या लाईफ मधलं सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय असणार आहे? संबंध चांगले असतील आणि पैसा असेल, सर मी दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालेल, कारण की पैसा, या दोघं गोष्टी तुझ्याकडे आहेत. हा सर. कारण हे दोन महत्वाचे चॅलेंजेस असतात, एक तर पैसा कमवणं आणि दुसरं आहे संबंध टिकवणं. ह्या दोन गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त काय चॅलेंज सगळ्यात महत्वाचं तुझ्या आयुष्यामध्ये? सगळ्यात मोठं चॅलेंज सर माझ्या आयुष्यात तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की या दोन्ही गोष्टी धरून हॅपी राहणं सर. कारण की ह्या जनरेशन मध्ये तरी ना असं बघितलं जातं की पैसा असणं किंवा खूप काही असणं धरून होत नाही, पण मग मेंटॅलिटी आणि मेंटल फिट राहणं खूप गरजेचं आहे या जमान्यात तरी सर. तर माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज म्हणजे खूप हॅपी राहणं, आणि ते मी नेहमीच असतो. ओके. एनसीसीच्या कॅम्प मध्ये तू जेव्हा अनोळखी व्यक्तींना भेटतो त्यावेळेस कुठल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तींना तू भेटत असशील, तर सर्वसाधारणतः कुठल्या पद्धतीच्या व्यक्ती तुला बघायला मिळतात? तू कसं कॅटेगराईज करतो त्यांना? सर फर्स्ट ऑफ ऑल तर एनसीसी कॅम्प मध्ये ना प्रत्येक व्यक्ती एक माझा बडी असतो सर, तो कॉमरेड असतो माझ्यासोबत पुढे जाणारा, माझ्यासोबत पुढे येणारा आणि माझ्यासोबत लढणारा एक तो व्यक्ती, असं म्हणून मी त्याला समजतो. आणि प्रत्येक विद्यार्थी तिथे येणार सर, प्रत्येक तिथे आलेला प्रत्येक कॅडेट व कॅडेट सिनियर हा माझा एक कॉमरेड किंवा ऍज अ बडी मी त्याला मानतो. त्यामुळे तिथे येणार प्रत्येक विद्यार्थी हा डिसिप्लिन फुल असतो. याच नजरेने मी त्यांना पाहतो. आणि एक किस्सा म्हणजे असा की सर आम्ही खूप सारे मुलं तिथे आलो की पहिल्यांदा तर
असे प्रत्येक जण एक ग्रुपमध्ये न बनता प्रत्येक जण एक कॅम्पचा भाग म्हणून बनतात आणि ऍज अ लीडर म्हणून तिथं चांगला खूप एक्सपिरियन्स येतो सर कॅम्पमध्ये. ओके, मला सांग, काही विद्यार्थी किंवा काही कॅडेट्स हे इंट्रोवर्ट असतात, ते फार बोलत नाहीत लोकांशी आणि त्यांना फार मोटिवेशन पण नसतं, म्हणजे हा सर कार्य असतं. करण्याची इच्छाही नसते. अशा वेळेस जर तू टीमचा लीडर असशील आणि तुला जर हा त्यांना सर. मोटिवेट करायचं असेल, त्यांना व्यक्त व्हायला भाग पाडायचं असेल, तर तू काय करशील? सर हे आता सध्याची तर कंडिशन खूप आहे की माझ्या स्वतःच्या प्लाटून मध्ये सर की भरपूर असे कॅडेट्स आहे की ज्यांना बोलता नाही येत सर, स्टेज डेअरिंग नाहीये. तर मी त्यांना एक म्हणजे प्रत्येक हर फ्रायडेला आमची परेड झाली की त्यानंतर मी लेक्चर पार्ट घेतल्यानंतर प्रत्येकाला वरती स्टेजवर येऊन एक टॉपिक निवडून दिलेला असतो आणि त्याच्यावर बोलायला लावतो मी त्यांना प्रत्येकाला, किंवा ते त्यांच्या मनाचा टॉपिक चूज करतात आणि त्या टॉपिकवर ते त्यांचं एक्सप्रेस करतात नाही का, म्हणजे त्यानुसार त्यांना प्रत्येक जणामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आणि स्टेज डेअरिंग येते. आणि गुळणं मिसळणं म्हणजे सर तर प्रत्येक एनसीसी मध्ये एकदा गोष्टी परेड व्हायला लागल्या का मग त्यांचं एक असं म्हटलं जातं आमच्या आर्मीमध्ये की एक बार कदम मिलने लगे हो तो दिल भी मिल जाता है सर, वैसी बात होती सर. ओके, नाशिकमध्ये एखाद्या आर्मी पर्सनच्या नावाने एखाद्या नगरचं नाव ठेवलेलं आहे? आठवतं एखादं नगर, एखाद्या एरियाचं नाव ठेवलं गेलंय का आर्मी पर्सनच्या नावाने? नाही सर, नाही आठवत. ओके, माणिकशॉ नगर ऐकलं कधी? नाही सर, नाशिक माणिकशॉ मध्ये नाव नाही. ऐकलं कधी? हा, फर्स्ट फील्ड मार्शल ऑफ इंडियन आर्मी. ओके, आणि काय केलं होतं त्यांनी? सर त्यांनी 1971चं वॉर जेव्हा घडत होतं तेव्हा ते फील्ड मार्शल होते आणि पूर्ण श्रेय 1971 वॉरचं विजय दिवसाचं पूर्ण श्रेय मी त्यांना देतो सर, आणि बिकॉज ही वॉज द हिरो ऑफ. आहे हे माहिती आहे तुला? काय सर? नाशिकमध्ये माणिकशॉ नगर आहे असं माहिती आहे तुला? कुठे एरिया आहे? नाही सर, नाही सर, सॉरी. ओके ओके ओके, लेट मी. ओव्हर टू यू मॅडम. So, hello Kundan. Yes, ma'am. Okay, I will give you 3 names. You need to just tell me in one word about them. Yes, ma'am. One is Neeraj Chopra, another is Jwala Yes. Gupta, and the third one is Abhinav Bindra. I guess you Abhinav. know all of them. Yes, yes. Ma'am, second one is not known, but Abhinav, first of all, Neeraj Chopra, dedicated, most of the dedicated and hardworking guy, and one of the favorite athlete, good athlete, known after the Olympic and javelin throw, ma'am. Okay. Javelin throw. 186 javelin throw, 186 meter. 186 meter was the world record of him. And Abhinav Bindra is a recently world champion and best shooter of India. And Jwala Gupta? Second one is not known, ma'am. Okay. You don't know her. Ma'am, please repeat the name. Second. Jwala Gupta. Paralympic shooter. No. It's okay. I don't know. Which was the best moment and which will be the best moment in your life? Best moment in my life. Was and will be. Was yes, ma'am. That moment when I was selected and I cracked down the naval exam, Indian Navy naval exam, was my best memory, and also got selected for ALC camp. Will be held at Gujarat in January 2022. I was selected from Maharashtra battalion. I mean अभी तो मैं सिलेक्ट हुआ हूँ, जनवरी में कैंप है मैम, ऐसा है वो. तो from Maharashtra I am the only one SD cadet who got selected, and as a lieutenant I want to become an army officer, class 1 officer, and that will be my best moment in my life, ma'am, will be.
Okay, Kundan. Thank you. Thank you, ma'am. Have a great day. Thank you, Kundan. Yes, ma'am. So, with this, we have finished all our participants for today's best. Excuse me, madam. Yes, sir. This contestant Chauhan Vaishnavi Raju, she did not appear. No, no. Okay, She was not there. okay, fine. Rathi madam, please note. Yes, sir. Okay, go ahead, madam. Sir, ma'am, we have only 10 minutes. So let's start from the senior one. Rathi Yes. madam, please. Okay. Hello, everyone. I'm Dr. Meenakshi Rathi, and I got chance to work as an internal judge for this best personality contest. At the outset, I would like to congratulate and thank all whole team of best personality contest, because from last 7 days I have seen SM Chauhan sir, who was working on this contest, and who is the in charge also. It is really well organized, well structured, and well planned contest. All whole team. That's why I said I want to congratulate whole team. It is this contest is the great success, I would say. And the most important thing, the participants. Here there are 12 out of 12, 11 participants. They perform, and I guess it will be the uh, great challenge for us to select 3 out of them, because everyone was well prepared and they have performed very nicely. So let's see, we will work on this with our external judge, Sachin Bagul sir also. I will work with him, and let's see. Thank you so much for giving me opportunity. So once again, thank you. Thank you, organizers, for presenting this opportunity to me to judge this competition. It is indeed a learning occasion for me as well, as the students are well prepared. They have new perspectives to uh, look at the current situations. They have their own objectives, well set goals, and when planned life also. It is indeed a learning situation for me as well. Well, I would like to give a little piece of advice to all of the contestants as well, that they should look into themselves, ask themselves some questions, that what would be the probable um, motivations for them in life, what would they do if they they are presented with the chance of uh, failures in their life, and how will they gain the resilience. So when I ask this question, that what would be the challenges in front of you, nobody has said that there would be a failure in life, and that would be the biggest challenge, to stand up again and to continue with the life. So that is one of the challenges that is present there in everyone's life at every stage. So I would advise the students to prepare your what you can say self talk to yourself, and the second thing is to read little bit more about the autobiographies of the people, so that you can idealize your dreams in the form of persons. That would definitely help you to be a better person. However, everyone who has presented their talent, interacted with us, was the winner of this, and are the winner of this competition, I guess. Because when I asked this question, that what was the question asked to uh, Miss Universe, and the question was that how to deal with the pressure, what advice will uh, her Harnaz Sandhu like to give
and her response was that it is youth are under pressure of self-discovery. They are not discovering themselves. They are not talking for themselves. They are not dealing with the challenges outside. So she said that they must discover themselves. They must talk about the situations those are happening outside, and they must express themselves. So this was the solution given by Harna Sandhu as well. And the same thing, on the same lines, I would like to conclude this by saying that it is always better to express yourself. So all those people who are here in the list of finalists and who would probably win this competition, all are the winners. Only a few would get their names in the winners list. Other would be no, they will have better luck in the next time. So thank you very much, organizers, and thank you very much for the contestant as well. As I have learned a lot from them as well. Thank you very much. Thank you, sir. And now I'll request ma'am to give vote of thanks. Satore ma'am. Yes, thank you, ma'am. Good afternoon, all. I'm Lekha Chatole, working as an assistant professor in English department, Bitco College, and I deem it a great privilege to propose the vote of thanks on this occasion. First and foremost, I thank our principal, Professor Dr. Manjusha Kulkarni ma'am, for providing us this platform to conduct the competition. I thank all the vice principals from senior college as well as from junior college. I also thank Professor Lakshman Shenge sir, the chairman of student council from senior college, and Professor Jayant Bhabe sir for the chairman of student council junior college. My heartfelt thanks to the judges of the competition, Dr. Minakshi Rathi ma'am and Professor Sachin Bagul sir, who, despite their busy schedules, have spared time to grace this occasion. We are grateful to Dr. Satish Chavan sir and Professor Naresh Patil sir for all the efforts they have put into actualizing this competition. I thank you for your valuable contribution. I thank today's host for the competition, Professor Melissa Crusto, for such a great comparing. Last but not the least, I thank all the members of the competition committee and all the wonderful participants in making this event a resounding success. Once again, I thank you all for your time and attention. Thank you.